एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे. त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले. तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसे वागावे, काय करावे वगैरे सर्व गोष्टी तो त्याला सांगत असे. परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. या गोष्टींचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात. त्यांची उपासना आपण सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्यमूर्ती तुझी आहे. तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे. ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे. ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीत समाधान टिकेल. एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणेच होय. देहभोग भोगताना त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा मनावर परिणाम न होता समाधान टिकेल. त्यामुळेच सत्कर्म करीत राहावे. सत्कर्म करण्याला कोणाला प्रतिबंध थोडाच आहे. पण पहिल्या प्रतीचे सत्कर्म कोणते व कसे असते तर जे स्वतः करता केलेले नसून केवळ दुसऱ्या करता केलेले असते ते सत्कर्म वाटेल तितके करावे. परंतु त्याचा परिणाम म्हणजे उपयोग स्वतः करता न झाला म्हणजे झाले. किंबहुना स्वतःकडे त्याचा उपयोग न व्हावा अशीच खबरदारी नेहमी घ्यावी. सत्कर्माचा वृक्ष बनून त्याचे फळ येणारच. क्रिया झाली म्हणजे त्याचा परिणाम होणारच. परंतु आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही त्याचा उपयोग व्हावा व स्वतःला त्याचा उपयोग नसावा असे जे सत्कर्म ते श्रेष्ठ सत्कर्म. पुन्हा जे सत्कर्म करीत असतात दुसऱ्यास यत्किंचितही त्रास होणार नाही ते सत्कर्म पहिल्या प्रतीचे असते. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.